गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी फार हळू बोलत आहे कारण माझी व्लॉगिंगची सवय सुटलेली आहे. घरी मी करते म्हणा, पण आम्ही आलेलो आहे कुठे अशी नर्वस की वरी मी कॅमेरा शाय नाही आहे, पण मला असं आज कॅमेरा शाय वाटत आहे की मी कॅमेरा शाय आहे. पण आम्ही असं महाराणीसारखं बसलो आहोत कारण आम्ही आहोत आमच्या लास्ट ट्रिप ऑफ 2025. मी 6 म्हणणार होती. मी म्हटलं लास्ट ट्रिप म्हणजे आम्ही जाणार ना, पण ठीक आहे, लास्ट ट्रिप ऑफ 2025. सो मला इथे नव्हतं यायचं खरं तर. हे डेस्टिनेशन माझं होतं नाही, कारण कळेल तुम्हाला नंतर का बरं मी असं म्हणत आहे. पण हे या लोकांच्या जिद्दीमुळे मला यावं लागलं इथे पुन्हा. सो पुन्हा तुम्ही समजूनच गेले असेल मी असं का म्हणत आहे पुन्हा. मी तर पहिल्यांदाच आली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहो. चल सांगू, एवढं काय सस्पेन्स करायचं, सांगूनच देऊ ना. आम्ही चाललो हेडिंग टुवर्ड्स खाटू श्याम. आम्ही आहे जयपूर. मी पुन्हा जयपूरला आलेली आहे. ओके, आम्ही आता चाललो आहे खाटू श्यामजी महाराजच्या मंदिरात. माझं सेकंड टाईम आहे जयपूर. हिचा फर्स्ट टाईम आहे. हिच्यामुळे मला यावं लागलं इकडे. येस. तर ओके, चला आता निघूया. जयपूर खूप प्रसिद्ध शहर आहे. अच्छा, जयपूर खूप प्रसिद्ध पिंक सिटी आहे. पूर्ण एसे बोलून की त्याच्यावर. म्हणून आम्ही आमची ही पिंक सिटी बघायला आलो. चला तर आता आम्ही निघतो आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत. ब्रेकफास्ट के स्टॉप के लिए रुके अभी हम. आणि मी विसरून जाते हा ब्लॉग मराठी की हिंदीत, तर तुम्ही बेअर करा. मराठी आणि हिंदी दोन्ही. मराठी मला घ्यावं लागेल. आणि एवढं सगळं छान करून माझं तेच नेहमीचा प्रकार चष्मा, कारण लेन्स करायला मला वेळच नाही. आणि मी अगदी आजीबाईसारखी तयारी केली आहे, कारण माझं सगळं सामान आतमध्ये होतं आणि माझे केस, तर मला काही एवढं वेळ भेटला. आमचं तसंच झालं आहे. डिसेंबर मंथ खूप भयंकर कामात गेलं माझं प्रोडक्शन आणि ते सगळं त्या चक्करमध्ये, तर मला काहीच करायला नाही भेटलं. आणि ते नेहमीच होतं या ट्रिपचं, काही हे नाही म्हणा. सो आता कचोरी खायला. मी अनार खाईल, ही कचोरी खाईल आणि भरपूर काही गोष्ट खाईल. सो गुड मॉर्निंग. आम्ही आहोत आता उदयपूरला. आम्ही आय नो चेहरा एकदम टॅनून गेला यार. मला असं वाटतं काहीतरी लावावं लागेल आता. नाही, इथे माहिती आहे दुपारला इतकी ऊन आहे ना, म्हणजे ती अशी चटचट लागते. आणि सकाळ आणि रात्रीला फार थंडी, अशी थंड थंड हवा येते. आणि आय नो हा ट्रान्झिशन खूप जास्त हे आहे की खाटू श्यामवरनं डायरेक्ट उदयपूर. आम्ही तिकडनं आलो होतो, थकलो फार जास्त होतो आणि थंडी होती, तर आम्ही मग तिकडनं झोपून गेलो. तर मग आम्ही त्यानंतर काय केलं मग, हां काल ते कुठं चालले इकडे यायचं मधात नाही. मग आम्ही काल जयपूरला गेलो होतो. मी जयपूरचं काल काही घेतलं नाही, कारण मी ऑलरेडी जयपूरचं दाखवलेलं आहे. हिने बघितलं नव्हतं जयपूर, त्यामुळे. आणि या असं मग आम्ही आज सकाळीच उदयपूरला आलेलो. आज बघू कुठे कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. आता तर सध्या तर आम्ही नाश्त्यासाठी आलो आहे आणि आम्ही राहतो आहे. आमचं हॉटेल आहे शहापुरा रेसिडेन्सी. तर जयपूरचं होतं हे शौर्य रेसिडेन्सी. सो असं थांबा मला दाखवते. इथे असं नाश्ता थोडेफार काही ऑप्शन्स भेटत आहे. काय खायचं आहे? आम्ही नाश्त्यात बोलवलं आहे हा स्पेशल चीज पराठा, जे की मी वेकेशनवर आल्यावर सगळं विसरून जाते. चीज नाही खायचं. इकडे पावभाजी, उधर काय साधा पराठा आटे का. मी आतमध्ये चालली गेली होती, मग मला आठवलं की मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे तुम्हाला दाखवायला व्लॉगमध्ये मी कुठे आली आहे. मी म्हणून पुन्हा बाहेर आली आहे. सो आम्ही आता आलेलो आहे लंचसाठी हरिगड रेस्टॉरंट. थांबा दाखवते. अशी गल्ली आहे, त्याच्यात इतके सुंदर सुंदर पॅलेस वगैरे आहे. आणि कार तर पॉसिबलच नाही. आम्ही कार रेंट करायचं विचारत होतो, पण अर्थच नाही आहे. फार छोट्या गल्ली आहे. तर हे आहे हॉटेल लेक व्ह्यू आहे हे, त्यामुळे. आणि लेक व्ह्यूसाठी बुकिंग आहे. आम्ही अशा सीझनमध्ये आलेलो आहोत की सगळंच बुक आहे. म्हणजे एक टेबलसुद्धा काय म्हणते तर एंगेज आहे, तर त्याला बुकिंग्स वगैरे लागतात आहे. दिस इज द व्यू. ये है हमारा टेबल अँड लेग साईड वाला. मी विसरून जाते मी मराठीत केला आहे, बट एनिवेज. चला आता आम्हाला भूक लागली, आम्ही जातो आता पटकन खायला. आता आमचं लंच झालं आणि आम्ही आलो आहे सिटी पॅलेस.
बघायला. तर आता इथे तिकीट आहे, आतमधनं बघायची 400 रुपये आणि बाहेरनं तुम्ही असं फ्रीमध्ये बसून बघू शकता. सो लेट्स सी. आमचा विचार आहे की बाहेरूनच बघावं, तिकीट घ्यायची गरज नाही. बट स्टील तिकीट का घेत आहे मग आपण? तिकीट का घेत आहे जर बाहेरनंच बघायचं आहे तर? कारण एंट्री फीज आहे इथे. त्याची एंट्री फी आहे. किती ते नाही माहिती, आता जाऊन माहिती पडणार आहे. कारण आपण दोघं जर आपल्याला असं वाटते की जाऊन विचारावं लागेल ना, आपल्याकडे कोणी आहे नाही. सिटी पॅलेस एंट्री आणि आत्ता मला खूप भारी झटका पडलाय बोटचा रेट ऐकून. ठीक आहे, इथे जे बोटिंग करायला आम्ही चाललो आहे ते किती रुपये पर पर्सन आहे? 800 रुपये पर पर्सन. 800 रुपये पर पर्सन. आणि आम्ही फक्त हा व्ह्यूचा मजा घ्यायला आलो आहो. 800 रुपये पर पर्सन देऊ. मी इथे आलो आहे तर थोडंसं आता असं झालं आहे की ठीक आहे. आणि इथून जो आता व्ह्यू थोडाफार आम्हाला दिसणार आहे तो आम्ही तुम्हाला दाखवू. तू वरती आहे की नाही तो आम्हाला वरती आहे की नाही. आम्ही फक्त पोहोचणारच आहो आता जस्ट. त्यासाठी तुम्ही 2 मिनटं वेट बघा, म्हणजे आम्ही 2 मिनटं नंतर चालू करू व्हिडिओ. हां, आम्ही आलो आहे इकडे. बघा व्ह्यू दाखवते. व्ह्यू भारी भरकम तयारी केली आहे. मॅडमनी कानातले काढून टाकले आहे. खूप जास्त हेवी होत होते, मला त्रास होतो आणि मला पण त्रास होत आहे. तर मला इच्छा होत आहे काढायची, पण तू फुल आताच नाही आउटफिट काढणार. घेतलाय का इंडो वेस्टर्नचं तुझं? नाही. ही आहे बोटिंग इथे करायची आहे. मला बोटिंग आणि व्ह्यू खरंच खूप छान दिसत आहे. म्हणजे व्ह्यू छान दिसतंय. छान असं बोलली की साठी थोडं नर्वस होती, पण ठीक आहे. खूपच सुंदर आहे. ज्या लोकांचं आणि इथे लाईन लागली आहे. पाणी बघून पाणी कसं वाटत आहे, म्हणजे हे वालं नाही, बिस्लरीचं. नाही हो, मलाही तहान लागली आता. लागली आता खरंच खूप जोरजोरात. चित्रराज आउटफिट OOTD. पीछे दिखा, पीछे ओ पीछे का काय है? इट्स बॅकलेस. तर हे आम्ही छान क्यूटची तयारी केलेली. इथे वाट बघत आहो आणि लाईन इतकी लंबी आहे. आम्ही आलो आहे आता जगमंदिर पॅलेस. इकडनं सिटी पॅलेसमधनं आम्ही जी बोट घेतली होती ते आम्हाला इथे सोडलेलं आहे. आम्हाला हे माहिती नव्हतं की इथे सोडणार आहे म्हणून, तरी आम्ही आलो आणि मग म्हटलं ठीक आहे चला बघायला भेटत. काहीच माहिती नसते. आम्हाला काहीच नसतं माहिती. आम्हाला फॉलो करा, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आम्ही 800 रुपयाची तिकीट देऊन आम्ही इकडे आलो आहोत. तर तुम्ही पण वर्थ इट आहे की नाही ते तुम्ही पण बघा. चला. रात्रीचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय, लाईक खूप जास्त. हा लेक इथे आणि तो पॅलेस. आमची बोट आली आहे, त्याच्यात आम्ही जाऊ. आम्ही आता टोट बॅग्स घेतले आणि त्याच्यात असं होतं की घेतल्यावर जर त्या शॉपला रिव्ह्यू केलं तर त्या किचन भेटेल बा. तर आम्ही एका किचनसाठी रिव्ह्यू केला. आम्हाला माहिती नाही ते शॉप कसं आहे काय काही माहीत नाही. प्राईस ही तर रिजनेबल आहे का माहिती नाही, कारण एकाच शॉपमध्ये बघितलं आणि 250ची बॅग होती ती.
चांगली वाटली, कमी याच्यात होती म्हणून घेतली. सो आमचं एक किचन. ओ बाई घेतल्या आता बॅग्स. पुन्हा बघून पण तिकडे एक बॅग, तिकडे मला जशी बॅगेस बॅग होती, पण जाऊ दे आता टेबलमध्ये भेटली म्हणून आम्ही घेतली. दोन बावल्या आहे, ही प्राची आहे आणि ही चित्रणा आहे. आम्ही पण बावल्या आहोत, आमच्यासारखे क्यूट क्यूट बावल्या. आम्ही दोन स्वतःलाच बावल्या आम्ही क्यूट म्हणतो, कोणी म्हणत नाही म्हणून आम्ही पण स्वतःच काय झालं, म्हणतो. आम्ही स्वतःला म्हणतो. आणि आता आम्ही चाललो आहे 31st नाईटला पार्टी करायला. असं प्लॅनिंग तर आहे म्हणजे हॉटेलमध्ये जातपर्यंत तर हा प्लॅनिंग आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर माहिती नाही, काही चेंज होऊ शकतं, काही होऊ शकतं. सो तुम्हाला दाखवते मी नंतर. आता आम्ही खूप थकलेलो आहे, नुसतं पायी चालून राहिलेलो आहे आणि आमची गाडी कुठे ठेवली आहे आम्हाला ती दिसत नाही आहे. सो लेट्स सी. ये सो आय एम रेडी 31st नाईटसाठी. हा आहे माझं आउटफिट. असा काही छान दिसतंय, मला आवडलं आहे. बाकी आवडो की नाही आवडो पण मला आवडलेला आहे.